मित्रांनो सध्या आम्ही आलोय शोरूमला आणि आमच्या गाड्याला घ्यायची गाडी म्हणजे तेव्हा बघा ते आता आतमध्ये गेलाय बघा हा गाडी को फॉलो करना जो इनको सब्सक्राइब करके आएगा इनकी आईडी पे लाइक करके आएगा उसको वाला से मैं ऑफर दूंगा। तो देखो भाई मतलब जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा रोहित बघतो मित्रांनो सध्या आता आम्ही कामावरून सुटले आणि चाललोय कोपर घाण्याला आणि सीन असा आहे की मी आता माझे जोडीदार आहेत ना ते गेले पुढं आणि मी राहिलो मागं तर मी आता गेलो रूम वरती आणि तिथं मित्रांनो जरा मला प्रॉब्लेम झाला मी रूम वरती गेलतो ठीक आहे आणि आता त्यांना बोलत थांबा मला थांबलं नाही तर आता त्या स्टेशनला उभे आता मला सांगा इथं थांबले असतं तिथे थांबायला लागलं असतं का सोबत गेलो तुम्ही आपण म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की सगळ्यांनी सोबत राहावा म्हणजे कामावर घरी असू द्या म्हणजे एकोपा आहे ना तो खूप महत्वाचा आहे फॅमिली असू द्या कुठं आपल्या फ्रेंड सोबत असू द्या आपल्या मित्रासोबत असू द्या भावा बहिणी म्हणजे कोणाला पण असू द्या पण एकोपा लय महत्वाचा आहे कारण की एकोपामुळे मित्रांनो भरपूर असं काही म्हणजे घडत असतंय आणि दोनांना कसं माहिती आहे का प्रत्येक जण आपापल्या घराच्या म्हणजे दुसऱ्या जण बघतं की भावांनो ह्याच्या घरात वाटवा ते बरोबर आहे त्याच्यामुळं आणि महत्वाचा एकोपा ठेवा रे घरात कसं आहे पैसा आजायचा उद्या नाही पण एकोपा लय महत्वाचा आहे त्यामुळं खुश राहावा आनंदात दुनिया काय बघ याकडे लक्ष देऊ नका स्वतःला काय वाटतं ना ती करा कारण ती महत्वाचं आहे तर सध्या आता मी चालू आहे त्यांच्यापाशी तर चला तर आपण थोडं त्यांच्यापाशी जाऊ ठीक आहे नाही बघा मला काय दिसलं बघा मारुती दर्शन आलं बघा स्पायडरमॅन आहे बघा कसं आहे खतरनाक असा विषय मित्रांनो तुम्ही बघताय बघा आपल्याला मारुती राज मित्रांनो जाता दर्शन झाले आणि गडी बोकायला वाटतंय बघा तर खातोय म्हणजे कसं आहे जेवण जरा घ्यावं दुसरा स्पायडरमॅन बघा चढतो बघा खाताय ना काहीतरी वडापाव खाते वाटतं ते असं जरा माणसं खायला लागतं बघा म्हणजे बघा आता आमचं इथं पार्टनर उभा राहिला इथं चाललंय त्यांचं तिथं तिथं उभा आहे बघा एका उभा राहिला एका साईड उभा राहिलाय आणि सध्या आता आपण चाललोय कोपर खाण्याला आपल्याला सध्या भेटलंच आहे आता खायला चाललंय त्यांचं बरं का तुम्ही बघू शकता सुंदर असं म्हणजे मला एकट्याला भावना ठेवून खात येते बघा आता काय बोलायचं बघा चाललं बघा कसं चाललं बघा तर तुम्ही मला काही घेतलं का नाही तुम्ही पुढं निघून आला थांबलो तो साठी थांबलं पण तुम्ही निघून आला मग थांबून का उपयोग काय झाला थांबलोय ना अजून काय क्रॉस नाही काय म्हणजे बघा ह्याला म्हणायचं प्रेम तर हे आमच्या कामातले मॅनेजर आहेत कसं काय आपलं रोहित म्हणा काय म्हणायचं म्हणा कसं आहे भावना बघा जाऊ शकत असं प्रेम लागतं महत्वाचं काय म्हणायचं गिरीश चाललो आपण आता आपण चाललोय कोपर खाण्याला चाललोय कोपर खाण्याला तुम्ही कुठं चाललाय कामोड्यात म्हणजे हे राहतात कामोड्याला कुठे जायचंय त्यांना कुठं जायचंय देवाला कुठं जायचंय देवाला जायचंय ताडेला आणि माणूस कामोड्यात नाही येतोय कामाला गोवंडीत म्हणजे मला वाटतं 1 तास लागत असेल तिथं म्हणजे ह्यांचा 1.5 तास ह्यांचा 1 तास माझं काय 5 मिनिटाचा रस्ता आहे मी लगेच पोचतो ना आपल्या जवळ सरकारी काय कर्मचारी हा बघा म्हणजे 5 मिनिटाच्या आपलं काम असतंय लगेच पोचतो मी आणि आता मी चाललोय सध्या कोपर खाण्याला सध्या आता आम्हाला तिकीट काढायची तिकीट काढायला लागलं बघा म्हणजे गव्हर्नमेंटचा अपमान नाही करायचा गव्हर्नमेंट म्हणजे शिस्त पाळली पाहिजे आपण हा बरोबर आहे तर चला आता तुम्ही तिकीट काढू ठीक आहे मित्रांनो सध्या आता मी वाशीमध्ये आहे बघा तुम्हाला दाखवतो सध्या मी वाशी स्टेशनला आहे आणि आता मी कामावरून म्हणजे कोपऱ्याला चालू मित्रांनो म्हणजे आता बघा की आता इथं मी आता ठाणा गाडी पकडणार आहे वाशीत ना तिथं कोपर घालणार आणि कोपर घालणार मित्रांनो तिथं आपला एक जोडदार आहेत ते आपल्याला न्यायला आलं ते तर त्यांच्या आपण थोडी गाडी घेऊ ठीक आहे आणि सध्याचा बघा आता मी सध्या वाशी स्टेशनला आहे आणि मित्रांनो पूर्ण स्टेशन बघा स्टेशन मी दुपारची वेळ आहे तेव्हा पूर्ण मित्रांनो पब्लिक पण बऱ्यापैकी आहे बरं का स्टेशनला सध्या मी बोलतोय बघा आणि सध्याचा आपण थोडं जाणार आहे तिकडं तर चला आता मित्रांनो जाऊ मित्रांनो सध्या मी ट्रेन मध्ये आणि मित्रांनो एवढं असं खतरा कसं वातावरण बाहेरचं म्हणून एक मिनिट दाखवतो तुम्ही बोलताय म्हणजे मित्रांनो काय राहू दिसतंय म्हणजे थोडासा नॉर्मल पाऊस होते आणि आभाळ पण आलोय म्हणजे मित्रांनो मित्रांनो वातावरण दिसतंय असं डोंगर बिंगर बघा हे मग ठिकाणी मित्रांनो डोंगर असतात बोलताय आणि काय म्हणजे निसर्गाची लीला म्हणायचं असं खतरनाक मित्रांनो वातावरण आहे बाहेर आता मी ट्रेन मध्ये दाखवते ट्रेन आहे आणि सध्या मी ट्रेन मध्ये आता मी चाललोय कोपर घालायला 2 मिनिटात पोहोचल तिथं
आणि म्हणजे बाकी काय भारी वाटतं यार ट्रेन मध्ये फिरायला जाऊन सगळ्यात स्वस्त तुम्हाला मुंबई ट्रेनचा प्रवास लक्षात ठेवा. कारण जे ट्रेन मध्ये माणूस एक 50 रुपये अख्खी मुंबई फिरायला मध्ये म्हणतो कारण मी 5 रुपये नोट मित्रांनो 10 किलोमीटर फिरतो 5 रुपयात ओनली 5 रुपये तर त्याच्यामध्ये मित्रांनो फिरतो म्हणजे म्हणतो 50 रुपये अख्खी मुंबई जाऊन फिरताल. म्हणजे बघा एवढं स्वस्त असतं म्हणजे ट्रेनचा प्रवास असतो तर तुम्ही ट्रेनचा प्रवास करणं आवश्यक आता तर केला पाहिजे. तर आपण जाऊ आता थोडंसं स्टेशनला उतरू आपल्या मित्राच्या गाडी घेऊ तर चला. पण स्टेशनला पोहोचलोय तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसेल की मित्रांनो कोपरगाव स्टेशन आहे. तर आता आपण जाऊ आपल्याला काय ते जोडीदार भेटले आपले खतरनाक असे सध्या ते माझ्या पुढे साईडला आहेत. मला मी पण तिकडे दाखवतो दिसत का गाडी इथून दिसत आहे बरं का ते आणि तिकडे लांब उभं राहिले ते मला एक मिनिट दाखव ते उभं आहे तिकडं नॉर्मल इथे दिसत आहे. तर सध्या आता मी त्याच्यावर चाललोय आणि जरा आता इथं कसं आहे पाऊस पडल्यामुळे असं पाणी पण झालं मित्रांनो मी बघता सध्या आणि कसं आहे जरा असं जरा फिरलं पाहिजे काय म्हणायचं बरोबर नाही आपण फिरलं पाहिजे आपला मोबाईल घेऊन नका चालू मध्ये गाडी वाजायला पडा तर आपण जाऊ थोडस उभं आहे ते घरी हसतोय मला बघून असा रे ह्याचा तुमचा दिवस येतो आमच्यासाठी दिवस नाही तर बरोबर नाही काय हा आमचा शिवम शिवम दिस इज अ वन मॅन शो अनिकेत दिस इज अ बिग ब्रदर अँड स्मॉल ब्रदर. तर सध्या आम्ही त्यांच्या पोचलोय भाऊ तुम्ही बघता शिवम तू कधी आला आता आला होय तर बाबा भावना पण पोचलोय आता ठीक आहे चला सध्या आता आम्ही चाललोय कपडे घ्यायला हे बघा हॅलो मित्रांनो आमचा आज मी आहे ना आमच्या चिवला भेटायला आलेलो हा चल बस बस तर आता आम्ही गाडीवरती चाललोय आमच्या डॉनला कपडे घ्यायचे मित्रांनो तुम्ही बघूया आमच्या तलवारला कपडे घ्यायचे चला आता आमचा गाडी काय झाला जमाना नीट चालवायला घेर काढ ना बिना घेरची गाडी सध्या आता आम्ही कोपरगाव स्टेशनच्या बाहेर आहे सध्या तुम्ही बघताय बघा कोपरगाव स्टेशन आहे इकडे आता आम्ही चाललो आमची गाडी पुढे गेली मित्रांनो आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं आहे आम्ही टिपाशीर आहे जरा आम्हाला पोलिसांनी चुकून पकडलं तर डायरेक्ट जप्तच गाडी सकट तुम्ही बघू शकता म्हणजे बघा पण आमचं मित्रांनो वजन आहे कोपरगावचं आमचं वजन आहे आपला इथं लय वट आहे तर आपण जाऊ बघू गाड्याला कुठं कपडे घ्यायचे तर चला सध्या आम्ही दुकानात बाहेर पोहोचलोय बघा इथं हे दुकान आहे आणि दुकानाचं नाव बघा ऑफर माफी असं नाव आहे 65 days सेल म्हणजे 365 दिवस मित्रांनो सेल चालू असते. आता आमचा एक गाडी आतमध्ये गेला विचारायला नक्की सेल आहे की नाही म्हणजे तर आपण आतमध्ये जाऊ थोडं बघू काय सीन आहे ठीक आहे. नाही बघा ही आमची बघा ही गँग आहे हे आमच्या इथे गाडी आहे 2 गाड्या आहेत तुम्ही बघा सारखा गाडी डिप्रेशन मध्ये असतो बघा कसा आहे दिसते कसा बघा चिकना खतरनाक विषय असतो. आणि सध्या आता आम्ही दुकानाच्या बाहेर आहे तर आपण थोडं आतमध्ये दुकानात एंट्री करू आमच्याकडे गेला बघायला काय ऑफर काय नाही तर चला जाऊ. सध्या आम्ही दुकानाच्या आतमध्ये गेलतो पण आम्हाला दुकानाच्या आतमध्ये गाड्याला आमच्या काही कपडे पसंत आले नाहीत तुम्ही बघा गडी जरा नाराज आलाय म्हणजे जशी ऑफर होत ना तशा काय ऑफरचे काय कपडे भेटले नाही ते पण काय विषय नाही असे भरपूर असे असतात म्हणजे तिथं भेटतात म्हणजे बघा तर आपने को ये भाई मिला है तो ये मेरा शॉप है ये मेरे अंडर में है भाई लोग कहाँ से है भाई लोग भाई अभी कोपरगांव में रहते इन लोग कोपर सेक्टर 15 में रहते पर इन लोग ने वीडियो लेट देख के आया बट इन लोग को मैं प्रॉमिस किया हूँ आप मंडे को आओ मंडे को मैं दे दूंगा मतलब मंडे को ऑफर रहेगा अपना मंडे का ऑफर रहेगा क्योंकि ये जो वीडियो था वो 3 तारीख का था 29 तारीख हो गया स्टॉक आधा खत्म हो जाता है फिर मैंने मेरे पास जो ऑफर था मैंने वो बता दिया उनको जो चाहिए था वो मेरे पास नहीं है वो मैं मंडे को अरेंज करके दे दूंगा. एक बार मेरे ऑडियंस को तुम अपना एड्रेस बताओ ना. ऑडियंस को बता दूंगा कोपर केने 7 मिनट की वॉकिंग डिस्टेंस पे सामने है नॉर्थ पॉइंट स्कूल उसके जस्ट सामने हमारा शॉप है तो इसमें यहाँ बहुत सारे ऑफर रहते हैं हर साल कुछ ना कुछ रहता है तो आईडी ये ऑफर माफिया इसको फॉलो कर लो आपको नए नए ऑफर मिलते रहेंगे. मतलब ये जो सामने स्कूल है ये स्कूल के जस्ट सामने अपना शॉप है फॉर्मल माफिया कोपर खेलने से सिर्फ 7 मिनट की वॉकिंग डिस्टेंस पे शॉप है ये. और भाई लोग को मतलब शॉप का नाम भी इन लोगों को अच्छा दिया है मेरे को शॉप का नाम देख के मेरे को पसंद आ गया नाम ही उसका ऑफर माफिया है और 65 मतलब डेज ऑफर रहता है मतलब 365 कुछ ना कुछ रहता ही ऑफर रहता है तो मतलब दुकान भी बढ़िया है मैं अंदर गया था एकदम खतरनाक दुकान है उनका तो और ऑफर रहेगा तो भाई को फॉलो करते रहो और एक नंबर आईडी को फॉलो करना जो इनको सब्सक्राइब करके आएगा इनकी आईडी पे लाइक करके आएगा उसको अलग से मैं ऑफर दूंगा. तो देखो भाई लोग मतलब भाई ने अपने को भी थोड़ा ऑफर दिया है और तुम लोगों को ऑफर दिया है मेरी तरफ से कि मेरे आईडी को जब आप सब्सक्राइब या फॉलो कर पे आओगे तो भाई तुमको अलग से ऑफर देगा वो ठीक है. तो चलो भाई लोग मिलते हैं. थैंक यू. हाँ.
मित्रांनो सध्या आता आम्ही फर्निचरच्या दुकानामध्ये आहे. हे बघा हे तुम्ही बघू शकता बघा. हे पूर्ण फर्निचरचं दुकान आहे. सध्या आमचं गाड्याचं चाललंय फर्निचर कपाट बघायचं आणि सध्या आता हे बघा सध्या त्यांचं चालू विचारायचं अमाऊंट कितीला काय आहे. तेव्हा काय भारी आहे मित्रांनो हे बघा हे क्वालिटी हे बघा तुम्ही बघा का दिसतोय आणि काय दिसतंय कपाळ हे बघा कसं आहे खतरनाक असा विषय. तर आम्ही आता सध्या फर्निचर दुकानाच्या आतमध्ये आहे आणि म्हणजे काय दिसतोय बघा तुमचा भाव खतरनाक असा हे सध्या चालू आहे इथं म्हणजे देखरेख त्याला आपण पण बघू. तर मित्रांनो सध्या आम्ही आलोय शोरूमला आणि आमच्या गाड्याला घ्यायची गाडी म्हणजे का बघा ते आता आतमध्ये गेलाय बघा हा गाडी सचिन कदम त्याला घ्यायची गाडी. सध्या आम्ही शोरूमला आहे राज मोटर्स इथे असं नाव आहे आणि सगळ्या मित्रांनो गाड्या तेव्हा स्प्लेंडर गाडी पण आहे प्लस इथे ऍक्टिव्हाच्या भरपूर आहे त्या आणि आम्ही आता आणि खतरनाक असेल बरं का गाड्या पण तुम्ही बघू आता. आणि सध्या आता आम्ही शोरूमच्या बाहेर आहे तर बघू गाडी काय करतोय गाडी घेतोय की नाही घेते बघू कसं आहे तर पैसे पण मॅनेजमेंट झालं पाहिजे काय म्हणायचे सगळ्या गोष्टी काय होत नाही त्या काही गोष्टीला अडथळे पण येतात आणि बघा जरा चालली बघायची कुठली गाडी पसंत होईल काय बघा. म्हणजे मित्रांनो गाड्या बी इथं सेकंड हँड पण गाड्या मिळतात बघा तुम्हाला नंबर घ्यायचा तर इथं सेकंड हँड पण गाड्या आहेत मित्रांनो प्लस इथं नवीन पण गाड्या बघा हे आमच्या गाड्याला कशा बघा मार्केट त्याला आवडते स्प्लेंडर गाडी कशा बघा बघा तुम्ही बघा बघा आणि त्याला गेली त्याला बघायला गाडी तर आपण पण त्याच्यासोबत थोडंसं जाऊ ठीक आहे चला कसं आहे जरा असं जरा फिरताना जरा भारी वाटतं आणि मित्रांसोबत फिरताना भारी वाटतं काय म्हणा तुम्हाला नाही बघू काय होतं नक्की ठीक आहे बघा गाडी आता आलाय जस्ट गाडी बघून बघा गाडी घेतो 7 महिने झाले पण त्याला अजून काही भेटली नाही बघा बघू काय गाड्याचं म्हणणं काय चला. तर मित्रांनो मला ही गाडी इथं पसंत आली आहे इथे तुम्हाला दिसेल गाडी तर आपण त्या गाडी थोडं बसू तर या चला कशी वाटते बघू मला तुम्ही सांगा मला कशी वाटते गाडी आयला माझं पाय पुरतं का पण भावना याच्यावर आपण गाडी बसू थोडं अरे देवा लय मोठी गाडी आहे भावना या बघा कसं आहे सुचती का मला कसं आहे भावानो सध्या आता आम्ही थोडं नाश्ता करायला कारण की लागली भूक आता दिवसभर करून कामावर सुटलोय कामावर पण मित्रांनो मी अजून काय खाल्लं नाही थोडंसं माझे फक्त 1-2 चहा पिलो असेल त्यावरून आम्ही काय खाल्लं नव्हतं तर आता सध्या आम्ही आता थोडं नाश्ता करायला त्याकडे आमच्या इथे बसला एकदम बारका त्याकडे आम्ही जरा घेतो ते सामान म्हणजे आमचं खायचं तर त्याला आपण थोडं भावानं नाश्ता करू तुम्ही पण नाश्ता करायला माझ्या संध्याकाळचा 5 वाजले आहे संध्याकाळ होत आले भावानो आता मी संध्याकाळी 5 वाजता नाश्ता करतो म्हणजे विचारा दुपारी जेवलो नाही आता डायरेक्ट नाश्ता करायचा संध्याकाळी डायरेक्ट जेवायचं तर आपण परत नाश्ता करू ठीक आहे चला सध्या आता आम्ही नाश्ता करतोय बघा काय खायचं हे मंचुरियन बेळ आहे बघा घरी मंचुरियन बेळ खातोय घरी बघा आता खातोय बघा बघा काय का तर तुम्ही बघा आता आणि खत लागतंय 1 नंबर क्वालिटी लागते टेस्ट चांगले आहे पण थोडं गरम पाहिजे होतं है ना गरम हा बघा हे आमचे कदम साहेब कदम मंचुरियन बघा आमच्या एवढा मोठा की सगळं बसतंय बघा सगळीकडे बुकायला होते तुम्ही बघा बघा ह्या गड्यासारखी ताण लागते बघा तर आम्ही थोडं खातोय पण ही खाया हे बसणार आमच्यात ओके एक नंबर लागतंय बाबा खायला मागे बरोबर बघा ना कसं खायचं नाश्ता करायला हवा नो तुम्ही बघा बघा सध्या आम्ही मार्केटमध्ये चाललोय गाडी चालवू घेऊन तुम्ही बघू शकता आता एवढ्या मार्केटमध्ये ट्रॅफिक मुळे आम्हाला काय कुठं म्हणजे जास्त चालवायचं नाही यायची नाही गाडी धडकावर यायचं कुठं म्हणून आम्ही चालू चालत तुम्ही बघू शकता आणि मी पण चालत तरी मला तो व्हिडिओ काढ नको म्हणजे भाई व्हिडिओ काढा तुम्हाला सगळं दाखवावं लागतं काय म्हणायचे. तर आता सध्या आम्ही पोहोचलोय थोडा नाश्ता केला तर आम्ही थोडं चाय प्यायला लावले भाऊ तुम्ही आता इथं काय राहिलाय तर आम्ही आलो चाय प्यायला बघू शकता गाडीने आता इथं गाडी पार्किंग केली आणि दुसरी गाडी तुम्ही बघू शकता आणि घेतो आता आम्ही सध्या चाय पिणार आहे चला भाऊ आपण थोडं चाय पिऊ सॉरी हे बघा भाऊ आता आम्ही सध्या चाय पितोय आणि हा इथला सगळ्यात सर्वात खतरनाक चाय तुम्ही बघता सुंदर असा गवती चाय हा भारी असा तर तुम्ही पण जावं नको का तुम्ही बघा ही बघा ही सारखं मला ताप देते तर आणि ह्याचा पप्पा आहे बघा
चहा पितो नुसता चहा पितो तिकडे आमचं दुसरं काय नाही चालेल पण चहा महत्वाचा लागतो भावानं बरोबर आहे का नाही चहा प्यायला पाहिजे मित्रांनो फायनली आमची मिटिंग झाली आहे आणि आता आम्ही चाललोय आमच्या घरी आणि हेच दोघं चाललेत काम मोठ्याला हे दोघं राहतात काम मोठ्याला आणि आम्ही दादा मी राहतो कोपर खाण्यात तर त्याला आपण थोडं बाय करू आलो असतो ठीक आहे चला बघा हे चालत घरी तर आपण मित्रांनो आपल्या घरी जाऊ आणि बघू कसं काय आता नियोजन घरी गेला होती ठीक आहे चला फायनली मी आलो घरी आणि घरी आलेला एक मला एक पूर्ण ताप देते हे बघा हे आमचा बादचा सारखा ताप देतो मला बघा हाय का पोहोचतोय बघा हे बघा हाय का मी बघू आता सारखा मला ताप देतो सारखा इथं आला की मारतोय तर बघा असं असते आणि असा इथं जरा आलं मला जरा भारी वाटतं आणि गाठ्यात पेक्षा कोपऱ्याचं जे वातावरण आहे ना ते एकदम खतरनाक असं वातावरण आहे व्हावं ना तर आता सध्या मी रूम मध्ये आहे तुम्ही बघू येत बघा आणि हे बघा कसं असतंय बघा हे का हे बघा कसं असतंय बघा तुम्ही बघू येत बघा आता लागलाय माझी बॅग हुडकाय देऊ हे बघा तुला गावतंय त्यात काय हा हाय काय त्यात काय बघ बर काय बघ 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 तुम्ही बघत बघा चोर बघा चोर हा बघा नुसतं चायना बघ ओढत तिकडे गावलं का तुला काय हाय का मग काढ की बाहेर काढ हा काढ काय आहे बघ त्यात हाय बघा 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 असं बघते बाहेर काढ चिल चेन तूड चिल हाय का तसा टाव करतोय बघा नुसता गावलं का नाही मग आता कसं करायचं हा बघा रिएक्शन बघा काढायची रिएक्शन बघा मित्रांनो कशी आहे हे बघा हे बघा दुसरी जण खुलतोय हा त्यात त्यात आहे का काय आहे काढ बाहेर बाहेर काढ हा काय त्यात शर्ट कोणाचा आहे तुझा तुला बसल का तो तुझा आहे वय होय नवीन आणलं होता हा मग आहे बघा त्याला तर गावतंय काय बघू आपण चला तर मित्रांनो सध्या आमचं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघत बघा आता जेवण चालू आहे आणि आता मित्रांनो जेवण आपल्याला एक भारी गेलाय बरं का कारण की आज भावानं आपण मजा केली आहे तर आपण भेटू पुढे म्हणजे उद्या मला कमेंट नक्की सांगायला हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि नवीन आपले भाव सबस्क्राईब करून लावा तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये जय माता मित्रांनो तर चला थँक्यू फॉर वॉचिंग